लबाडी रवींद्रनाथांना कधी कळलीच नाही. श्याम कायमच त्यांच्या भोवती श्याम रेषा म्हणजे श्याम गंडी काढून ठेवायचा आणि मग बिचारा रवी 2-2, 3-3 तासही तिथल्या तिथे उभं राहायचा खेळून. काय करणार बिचारा. सुदैवानं ते ज्या खोलीमध्ये असायचे त्या खोलीला एक खिडकी होती आणि ती खिडकी कायम उघडी असायची. मग 2-2, 3-3 तास रवी बाहेर दिसणारी दृश्य पाहायला लागायचा. लहानपणी अनुभवलेली ही शिक्षा, पण मोठेपणी सुद्धा रवींद्रांना ह्या शिक्षेची नुसती आठवण झाली ना तरी त्यांच्या मनामध्ये कालवाकालव व्हायची. 50 वर्षाचे असताना सुद्धा रवींद्रांना ह्या शिक्षेची भीती वाटली होती. जीवनस्मृती म्हणून त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये सुद्धा या शिक्षेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. एवढंच नाही तर डाकघर नावाचं त्यांचं एक गाजलेलं नाटक, या नाटकामध्ये सुद्धा ही श्यामगंडी येते वेगळ्या रूपानं. डाकघर त्यातलं मुख्य पात्र आहे अमल. छोटासा आहे, आजारी आहे बिचारा, हलता येत नाही, उठता येत नाही. आजारानं श्यामसारखाच वर्तुळ काढलंय त्याच्या भोवती. तो एका खोलीमध्ये बसू नये. त्या खोलीला ही खिडकी आहे, ती खिडकी उघडी आहे. हा अमल तासनतास त्या खिडकीच्या बाजूला बसलेला असतो आणि समोर दिसणारी दृश्य डोळ्यामध्ये साठवत राहतो. वाड्यावरच्या सगळ्यांची दुपारची जेवणं आटपली. बायका माणसं आडवं व्हायला अंतःपुरात गेली सुद्धा. किती साड्या वाळत पडल्या त्या गच्चीत रंगबिरंगी. आहा, आणि तिथेच त्या कोपऱ्यात उष्ट्याचा भात ठेवलाय. कावळ्यांची पंगत बसली आता त्यावर. करा सुरुवात, नमः पार्वती पतये. आणि या वाड्याभोवती उभे असलेले नारळीचे वृक्ष, शाळेतली मुलं उभी राहतात ना कवायतीसाठी एका रांगेत, अगदी तसे उभेत. लांबवर तो छोटासा तलाव, दूरवर पसरलेल्या कलकत्ता शहरातल्या उंच बुटक्या इमारती, त्यांच्या छपरांच्या रांगा, मध्येच एखादी गच्ची डोळे मिचकावून मलाच खुणावते असं वाटतं मला. एखाद्या भिक्षुकाने राजवाड्यातल्या तिजोरीतली रत्न, माणकं, हिरे, मोती स्वप्नात पाहावीत ना, तसा मी सुद्धा त्या समोरच्या बंगल्यात नेमकं काय काय दडलं असेल हे कल्पनेनंच पाहतो. हे दुपारचं ऊन, या उन्हात आलाय हा बांगड्यावाला. बांगडी बिल्लोर असं ओरडत. हे रणरणतं ऊन मनाला उदास उदास करून टाकणार. ही दुपारची वेळ मनाला अस्वस्थ करून टाकणारी. रवींद्रांनी असे कितीतरी उत्तम उत्तम स्वगत ह्या डाकघरमध्ये लिहिली, उत्तम उत्तम संवाद दिले. एक गोष्ट इथे आधीच सांगायला हवी की रवींद्रनाथांवरती कार्यक्रम करायचा म्हणजे खरं तर संपूर्ण दिवसच कार्यक्रम करायला हवा. कारण ह्या मानवाच्या अंगी किती वेगवेगळ्या कला आहेत ते मगाशीच आपण तक्षीलकडनं ऐकलं. हा महासागरच आहे तो. त्याचं रूप पाहणं संपूर्णपणे हे खरोखरच अशक्य आहे. ही फक्त एक ओंजळ आम्ही उचलून आणलेली आहे या सागरातली आणि ती फक्त आज तुमच्या समोर सादर करतोय. या डाकघरमधले सगळेच संवाद इतके उत्कृष्ट आहेत, चित्ताकर्षक आहेत. हा जो अमल आहे त्याला सांभाळणाऱ्या आत्याबाई आहेत. या आत्याबाईंचे यजमान एकदा हवेलीवर आलेत आणि उदास बसलेल्या अमलला बघून त्यांनाही मनात कसं तरीच झालं. ते अमलच्या खोलीमध्ये आले. अमलच्या पाठीवरून त्यांनी प्रेमाने हात फिरवला आणि ते म्हणाले, अरे अमल बाबू, तू सुद्धा खूप मोठा होशील, मोठे मोठे ग्रंथ वाचशील, मग सगळे तुला पंडित म्हणतील बघ. नाही नाही, नको नको काका, पंडित बनवू नका. मला नाही व्हायचं पंडित. उगाच चिंतन मनन करत बसण्यापेक्षा जे दिसतंय ना तेच मी पाहीन उघड्या डोळ्यांनी. हे दूरवरचे पहाड, पंडित जातात का कधीतरी तिकडे, पण मला जायचंय, ते पाहायचंय. खरं तर ते ओलांडूनही खूप दूर निघून जायचंय. अमल बाबू, अरे हे काय वेड्यासारखं. हे डोंगर म्हणजे शहराचं कुंपण, ते ओलांडून जायचं नसतं कुणी. कुंपण? मला तर ते पहाड पृथ्वीचे हात वाटतात आणि त्या पहाडांची शिखरं ती म्हणजे पृथ्वीची निमुळती बोटच जणू.
तिला बोलता येत नाही ना, म्हणून ती हात वर करून आकाशाला हाक मारतीये. ज्यांना एकटं बसावं लागतं ना खोलीत, त्यांना आकाशाशी बोलता आलं असतं तर. तुमच्या पंडितांना येतं का बोलता आकाशाशी, झाडांशी, पानांशी, नद्यांशी, समुद्राशी? छे छे, मला नाही व्हायचं पंडित, मुळीच नाही. डाकघर ही आजारामुळे एका खोलीमध्ये कोंडून पडलेल्या एका मुलाची कथा आहे. तो स्वप्नांच्या राज्यामध्ये रमलाय. या स्वप्नांच्या राज्याचा एक राजा पण आहे आणि तो राजा म्हणे अमलला पत्र पाठवणार आहे. आता ही पत्र घेऊन येणाऱ्या पोस्टमनची नावं तरी रवींद्रांनी काय ठेवावीत? शरद, बादल. म्हणजे आपलं पत्र हा राजा शरद ऋतूच्या हाती किंवा ढगांच्या हाती पाठवणार आहे. त्या पत्राची वाट बघत बसलाय अमल. पत्रातनच या राजाची आणि त्याची भेट होते. पत्र अमलला मिळतं, हा पण नाटकात ते आलंय हे आपल्याला दिसत नाही, पण अमलला बरोबर कळतं. निरोपही कळतो. सगळं अतिशय सूचक पद्धतीनं लिहितात रवींद्रनाथ. अमलला त्या राजाचा निरोप मिळतो आणि एका कातर वेळी अमल म्हणतो, आता या खोलीतला दिवा कायमचा विझवून टाका. खोलीतला दिवा कायमचा विझवला जातो. अंधाराचं साम्राज्य पसरतं. पण आता अमलला त्या राजाचा खऱ्या अर्थानं उजळवणारा प्रकाश वेढून गेलाय. त्या राजाचे स्वर आता अमलच्या कानामध्ये निनादत आहेत. सीमार माझे असीम तुम्ही, बाजाओ आपण सूर, आमार मध्ये तोमार प्रकाश, ताई आतो में धूर.